प्रत्येक लग्नामध्ये नुसतीच लुडबुड करणारी ही मंडळी नक्कीच हजर असतात. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. तर प्रत्येक भावाच्या आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण म्हणजे त्याच्या लाडक्या बहिणीचं लग्न. आपल्या बहिणीचं लग्न होणार याचा अमाप आनंद सगळ्यात जास्त तिच्या भावालाच असतो. पण त्याचबरोबर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी आपली बहीण आता सासरी जाणार आहे या गोष्टीचं दुःख पण असतं. कारण एक भाऊच असतो की जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो आणि आईप्रमाणे आपल्या बहिणीची काळजी घेऊ शकतो. भावा बहिणीचं हे नातं कितीही मोठं झालं तरी ताटातल्या घासापासून ते एकमेकांच्या सुखदुःखामध्ये हक्काचा वाटा असणारं ते नातं असतं. तर लग्नात साऊंडवरती हळदीची गाणी वाजायला लागली आणि इकडं नवदाम्पत्याच्या अंगावरती हळद चढू लागली. आमच्या विनंतीस मान देऊन लग्नाला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातून विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तिलच एक व्यक्तिमत्व म्हणजे राणीसाहेब सईबाई निंबाळकर यांच्या घराण्याचे वारसदार आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शिवांजली राजे. त्यांचा सन्मान झाल्यावरती शुभमुहूर्तावर लग्न लागलं. तर तुम्हाला तर माहितीच आहे की इंजिनिअरिंग सोबतच मी लग्न पण लावतो. मग गीतांजली आणि अक्षय यांच्या हातून आई वडिलांची, साधू संतांची आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांची सेवा घडावी ही इच्छा मी मंगलाष्टिकेतून व्यक्त केली. मित्रांनो, अशा तऱ्हेने लग्न झालं. गीतांजली आणि अक्षय लग्नबंधनात गुंतले आणि याच सोबत दोन परिवार देखील एकत्र आले आणि मला आला होता तो खूप सारा कंटाळा. जाऊ द्या, लग्न म्हणलं की एवढं तेवढं चालायचंच. तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करा.